माझ्या लहान होती यायची ती बाई हिराबाई गावीत साहेबांची मुलगी काय घ्यायला चिकू घ्यायला लहान होते तेव्हा ते आमचे मुलं रिकामी फिरतात. शिक्षण करून बी आमच्या मुलाला कामा नेतात. 12वी 15वी करून बी दुसऱ्यांच्या हाताखाली काम करतात. आमच्या कामासाठी ते नुसतं दाळमाळ करतात आमचे मुलं. मुलांना एवढा तेवढा मालिका घर चालवा बायांना भी कामा नहीं येता. इधर मतदान के ऊपर बात है सब. डर लगता है क्या? डर का कोई सवाल नहीं. डर का क्या है, अपना खाना अपना लेना, किससे क्या डरने का. जो सबका जो माल वो आने वाला है. ताई ने इतने साल रही अभी तक के कुछ किया नहीं. अब हम नवा भिड़ो नवा रात देखते हैं और करते हैं. पंजे को वोट दे के मत दे के उनको चुनाव में निवड के लाएंगे. त्यांनी ते काही केलं नाही. त्यामुळे वरती जरी आमची मनापासून इच्छा आहे की मोदी सरकार यायला पाहिजे, पण नंदुरबारमध्ये आम्हाला बदल हवा आहे. दोघं मित्र आहे, दोघांचं मतप्रवाह वेगवेगळा आहे. हिना गावितकडे यांचा कल जातो, यांचा ॲडव्होकेट गोवाल पाडवींकडे. आता नेमकं नंदुरबारचा खासदार कोण होतं हे निकाल नंतर 4 जूनला स्पष्ट होणार आहे. कोण निवडून येईल महाराज सांगू शकत नाही, सांगू शकत महाराज नाही सांगू शकत. हिना गावित सांगताय वाघाडापाडा ग्रामीण भागाची जनता आहे. आपण आता नंदुरबार शहरामध्ये जाणार आहोत. नंदुरबार शहरामध्ये काय वातावरण, नंदुरबारचा भूमिका आहे ते आपण जाणून घेणार आहोत. चला तर आपण नंदुरबार शहरात जाऊ. सूचना. क्षमस्व प्रेक्षक मित्रांनो, नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 ग्राउंड रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवलेत आणि आपण चांगली साथ दिली त्याबद्दल धन्यवाद. परंतु अक्कलकुवा अक्राणी व नंदुरबार या 2 विधानसभा मतदारसंघाचा बोल बिनधास्त बोल हा ग्राउंड रिपोर्ट काही तांत्रिक कारणामुळे आम्ही प्रसारित करू शकलो नाहीत. 10 मे रोजी चित्रीकरणाच्या मोबाईलमध्ये बिघाड झाला. डाटा रिकव्हर करण्यासाठी बराच कालावधी गेल्याने रिपोर्टला उशीर झाला. त्याबद्दल आम्ही आमच्या प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतोय. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव निवडणूकपूर्वीचे दोन्ही ग्राउंड रिपोर्ट आम्ही आज प्रकाशित करीत आहोत. संचालक नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. लोकसभा नंदुरबार मतदारसंघातील जनता कोणाच्या बाजूने, आघाडी की महायुती, पहा ग्राउंड रिपोर्ट. बोल बिनधास्त बोल पहा नवापूर एक्सप्रेस न्यूजवर निपक्ष व निर्भीड रिपोर्ट. नंदुरबार शहरातील नंदुरबारकरांच्या काय प्रतिक्रिया लोकसभा संदर्भात, त्यांच्या मनातील खासदार कसा असला पाहिजे, त्यांच्या समस्या काय, अडीअडचणी काय, कोणाची हवा आहे, काँग्रेस की भाजप, या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. इथं फळ विक्रेते आहे. काय ना बाबा? सदाशिव खेडकर. काय वातावरण काय तुमच्याकडे? वातावरण तर दोघीकडे सारखंच आहे. दोघांकडे सारखं वातावरण आहे असं म्हणतायत ते. तू नवीन पहिल्यांदा मतदान करणार आहे का? नवीन मतदार आहे हा, पहिल्यांदा मतदान करणार आहे. काय नाव तुझं? रुपेश डोले. बरं, नवीन मतदान करणार आहे तू. तुझ्या मनातला खासदार कसा असला पाहिजे? चांगला असला पाहिजे, कारण हे सर्वांना नोकरी पाणी द्यायला पाहिजे. कारण नंतर कंपन्या आणायला पाहिजे, MIDCमध्ये रोड रस्ते बनवायला पाहिजे, सर्व असं करायला पाहिजे काहीतरी. काय नाव आहे तुझं? रुपेश डोले. बरं, कोणाची हवा आहे नंदुरबारमध्ये? नंदुरबारमध्ये तर सध्या तरी भाजप असं वाटतं मला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल, हिना गावित की गोवाल पाडवी, या संदर्भात आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. निखिल दादा, काय वाटतं तुझा, कोण निवडून येईल? आम्हाला तर हिनाताईच वाटते. तुम्हाला काय वाटतं वाल्मिक भाऊ? यावेळेस सत्ता परिवर्तन होईल असं वाटतं आम्हाला. कोण निवडून येईल? गोवालदादा निवडून येतील. बरं, एकाचं मत हिना गावितांकडे, एकाचं मत गोवालदादांकडे आहे. हिना गावित का? कारण सर मोदी जसे कामं करतोय तसं तेच कामं हिनाताई पुढे सरकून नंदुरबार जिल्ह्यात करते. तसं गोवालदादांचे धरलं, त्यांचे वडील मंत्री होते, त्यांनी त्यांच्या घरापर्यंत रस्ता केला नाही. आज ते उभे राहिले, मग ते पुढे करतील. ते मंत्री होते तेव्हा त्यांनी केले नाही. आणि आपले खेडे किती गावं आहेत, ती हिनाताईने प्रत्येक खेडं नाही म्हणलं तरी अर्ध्याच्या वरती खेडे त्यांनी केले आहेत. हिनाताईने 10 वर्षामध्ये कामं केलीत. त्यांची 2 मोठं कामं सांगा मला कोणती? एक पाणी पुरवठा योजना पूर्ण केली आहे. गावोगावी मोदींनी केलेले जलजीवन मिशनचे कामं केले आहेत. मोठ्या मोठ्या टाक्यांचे कामं दिले आहेत गावाला. अजून इथं हायवे साक्री नंदुरबार हायवेचे काम चालू आहे, म्हणजे पूर्ण होण्यातच आहे, थोडंसेच कामं राहिले. परत शाद्याचेही कामं चालू आहेत. भरपूर कामं केली असं म्हणायचं. हायवेचे काम चालू आहे.
गोवाल पाडवी का? आपण बघत आलो आहोत की आता 10 वर्ष हिनाताईंनी घालवलेत, तर त्याच्यामध्ये आत्ता सध्याची परिस्थिती आपली अशी आहे की आपल्या नंदुरबार सिटीमधले किंवा नंदुरबार जिल्ह्यातले 90% मुलं हे मुंबई किंवा पुण्याला जात असतात रोजगारासाठी. त्यांना आपलं घर सोडून तिथं जावं लागतं. नंदुरबार जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे तिथं नॉन इंडस्ट्रीयल एरिया आहे. तिथं ना इंडस्ट्री आहे, रोजगारसारखं तरुणांना रोजगारसारखा एकही असं सोर्स नाही की तिथनं रोजगार तरुणांना मिळेल. तर यासाठी आपण जे तरुण नेतृत्व आहे गोवालदादा यांना सपोर्ट करू. ते रोजगार उपलब्ध करतील का? जो व्यक्ती ज्या एजमधनं जातो आहे त्याला तर तरुणांच्या भावना समजतील असं आम्हाला वाटतं. बरं, एकीकडे हिना गावितांचा कामाचा पाढा वाचला आहे, दुसरीकडे हिना गावितांनी काय केलं नाही आणि गोवाल पाडवी काय करतील असा दुसरीकडे पाढा झालेला आहे. दोघं मित्र आहे, दोघांचं मतप्रवाह वेगवेगळा आहे. हिना गावितकडे यांचा कल जातो, यांचा ॲडव्होकेट गोवाल पाडवींकडे. आता नेमकं नंदुरबारचा खासदार कोण होतं हे निकालनंतर 4 जूनला स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आपण नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील नवापूर एक्सप्रेस बोल बिंदास बोल या उपक्रमाअंतर्गत आपण 6 विधानसभा मतदारसंघातील रिपोर्ट जाणून घेत आहोत. हा नंदुरबारचा शेवटचा रिपोर्ट आहे. 5 रिपोर्ट आपले झालेले आहेत. 6व्या रिपोर्टमधले हे कल आहेत, तरुणांचे वेगवेगळे मतं आहेत, खासदार कसा असला पाहिजे ते देखील त्यांनी सांगितलं, त्यांच्या अपेक्षा सांगितल्या, समस्या सांगितल्या. निवडून येणाऱ्या खासदारांनी या तरुणांच्या अपेक्षा. प्रसिद्ध बाजार आहे नंदुरबारचा. मंगळवारी इथं आठवडे बाजार भरला जातो, प्रचंड गर्दी असते आणि या भागातील नागरिकांचा काय समस्या आहे? काय नाव बाबा तुमचं? हिम्मत दादा, लोकसभेची निवडणूक सुरू माहिती आहे का तुम्हाला? कोण कोण उभा आहे? आता माहिती नाही दादा मला. बरं, कोण निवडून येईल, भाजप की काँग्रेस? आता ते संख्यात भाजपचीच आहे. भाजपची? कोणत्या गावाची तुम्ही? उमरदाची. उमरद्याचे आहेत ते. काय वाटतं कसल्या वारात वातावरण कोण निवडून येईल? भाजप की काँग्रेस? फुल लसूणवाले काका आहे. काका लसूण विकताय. तुम्ही कोण आहे मग? मी आजच फिरणार आहे. ताई काय ना तुमचं? प्रेमेला वाढली. काय वातावरण काय लोकसभेचं? लोकसभेचं मोदी जोरवर चालताय आता. जोरात आहे मोदी असं. मोदी जोर. तुम्ही गेले होते का भाषण ऐकायला? आम्ही इथं ऐकलं भाषण. ऐकलं का? कशामध्ये? हे इथं मोबाईलमध्ये. काय बोलले मोदी साहेब? मोदी साहेब आता इतकं कलकल चालू होतं बाजारामध्ये, ऐकायला झालं नाही बरोबर. त्यांनी भाषण ऐकलेलं आहे. काय म्हणतात ताई? काय ना तुम्ही? माझ्या मनीषाबाई. काय अपेक्षा काय खासदारांकडनं? काय नाही, भाजप यायला पाहिजे. भाजपवरती ते प्रेम करतात, भाजप यायला पाहिजे असं म्हणणं आहे. बोला. हिना गावीत येणार सर्वांना माहिती आहे. हां, का बरं का? 100% हिना गावीत का बरं? काम चांगलं केलेलं आहे ते. बरं. तुम्ही ओळखतात का हिना गावीत? अरे मी राम मंदिराचा पुजारी आहे, माझ्याकडे येऊन गेले मंदिरात ते लहान शाद्याला. हो का? हां, असं लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं, पण हिनाताईंनी ते काही केलं नाही. त्यामुळे वरती जरी आमची मनापासून इच्छा आहे की मोदी सरकार यायला पाहिजे, पण नंदुरबारमध्ये आम्हाला बदल हवा है. शेख रहीम, लोकसभा का चुनाव चल रहा है, क्या माहौल क्या है? बस सब तरफ माहौल ये चल रहा है. हमारे गोल पाड़वी का कांग्रेस भी है, कांग्रेस भी है. हिनाताई ने इतने साल रही, अभी तक के कुछ किया नहीं. अब हम नवा रात देख. कोण उमेदवार उभा आहे काँग्रेसचा माहिती आहे का तुला? सध्या तर माहीत नाही. भाजपचं कोण आहे? भाजपचं आता हिना गावित म्हणून. बरं. कोणाचं वातावरण तुमच्या गावामध्ये? वातावरण तर त्यांच्यात दिसतोय, पण आता हिना गावचे. पण सांगायला गेलं तर 50% म्हणजे आम्हाला वाटतं आहे गावकऱ्यांना की इकडं तिकडं होऊ शकते. बरं, 50% अटाटटीची लढत आहे. हो. बरं, तुझ्या मनातील खासदार कसा असला पाहिजे? खासदार तर गावाच्या काम केलं पाहिजे बस. हो, गावाच्या. तुला काय वाटतं, हिना गावीत निवडून येईल की गोवाल पाडवी? आता ते नाही सांगता येईल ना. बरं, बघू शकतो काम करणारा खासदार पाहिजे असं म्हणणं आहे. आपल्याकडे एक युवक आहे, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. पाचोराबारी या गावामध्ये आलेलो आहोत. जनतेचा कल का आहे, मूड का आहे, लोकसभेमध्ये आपण जाणून घेणार आहोत. काय नाव दादा तुमचं? गोपाल पाटील. गोपाल, काय अपेक्षा आहे नवीन खासदाराकडनं तुझ्या? माझ्या नवीन खासदाराकडनं एकच अपेक्षा आहे, जे आपले रोड आहे
रोज वाटचालीसाठी ते रोड दुरुस्त व्हायला पाहिजे आणि प्लस जे आपले पाणी वगैरे जे आहे ते रेग्युलर यायला पाहिजे आपल्या इथं, तेवढंच आपलं सरकारकडनं हे आहे. कोणाचं वातावरण आहे रे, भाजप की काँग्रेस? सध्या तर भाजपचंच वातावरण आहे, नरेंद्र मोदीचं वातावरण. बरं. कोण निवडून येईल, हिना गावित की गोवाल पाडवी? हिना गावितचे हवा आहे सध्या. हिना गावितांची हवा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अजून इकडं काही मंडळी आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. हे पाचोराबारी गाव आहे. या ठिकाणी ढगफुटी झाली होती आणि आसमानी संकट या गावकऱ्यांवर आलं होतं. त्यांनी संकटातनं मार्ग काढून त्यांची गावाची दुरुस्ती आणि सुधारणा केली गेलेली आहे. बघू शकतो इंदिरा आवास योजना घरकुल आहे हे. सुमनबाई पटेल तुमचं नाव आहे का? काय नाव आहे तुमचं? सुमनबाई पटेल. बरं. आता रमेशबाई पटेल. हां, तुम्हाला घरकुल मिळालेलं आहे का? हां, मिळालेला. बरं. आता लोकसभेचं वातावरण आहे ताई. भाजप आणि काँग्रेस आणि इतर पक्षही उभे आहेत, तर याच्यामध्ये कोण निवडून येईल काय वाटतं तुम्हाला? आता ते निवडून तर मोदी यायला पाहिजे अशी काय आम्हाला गॅरंटी आहे, पण आमच्या रोडचं काम तरी पण काहीतरी करायला पाहिजे. बरं. आजीबाईंना घरकुल मिळालेलं आहे. त्यांनी मोदीची गॅरंटी घेतली आहे, ते निवडून येतील असं गॅरंटी दिलेली आहे. पण त्यांचा गावातील रस्ता हा दुरुस्त करावा अशी त्यांची अपेक्षा आहे. आपल्याकडे आदिवासी आमच्या गावामध्ये काहीच नाही, काही होतच नाही. ते कचऱ्याचे डबे आणले ते पण दिले नाही, काही रोडचे खड्डे नाही होऊन राहिले. रातभर धडा 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 घर पण हालतो असं असं. कशामुळे? एक खड्डे गाड्या जातात, मग काय करायचे? विकास झाला नाही. नंदुरबार मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी भाजपा आमदार विजयकुमार गावित आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात काँग्रेस उमेदवार स्वर्गीय माणिकराव गावित यांना 69,766 मते मिळालीत. भाजपा उमेदवार हिना गावित यांना 1,19,821 मते मिळालीत. या मतदारसंघात भाजपाला 50,055 मतांचा लीड. 2019च्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात काँग्रेस उमेदवार के.सी. पाडवी यांना 61,982 मते मिळालीत. भाजपा उमेदवार हिना गावित यांना 1,32,264 मते मिळालीत. या मतदारसंघात भाजपाला 70,282 मतांचा लीड. 2019ला 65.39% मतदान झाले होते. एकूण मतदार 3,40,896 आहेत. एकूण मतदार केंद्र 362 आहेत. दिव्यांग मतदार 1,383 आणि 85 वर्षीय मतदार 4,104. काय नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये कोणासाठी गोल्डन वातावरण आहे? हिना गावित का गोवाल पाडवी? गोल्डन भाईंनी गोवाल पाडवीकडे कल दिलेला आहे, कारण त्यांची रास एक आहे. काय सांगाल तुम्ही, खासदार कसा असला पाहिजे? बस मोदी सारखाच पाहिजे खाली. बस मोदी सारखा पाहिजे. बस मोदीच पाहिजे खाली. बस काय नंदुरबारचा विकास झाला आहे का? झाला ना, मोदी आहे म्हणून. बरं, आज सभेला गेले होते का तुम्ही? नाही, जरा कामावर होतो. बरं. लहान होती यायची ती बाई, हिराबाई. हा, गावित साहेबांची मुलगी. काय घ्यायला? चिकू घ्यायला लहान होते तेव्हा ते यायचे, ते ताईन ते आमच्याकडं. हो का? कोण निवडून येईल मग? ताई देईल ना, हिरा ताई. आता पण येता का चिकू घ्यायला? नाही, आता बापरे, आता तर ताई येऊन गेली ना, मंत्री होऊन गेली. आता काय झालं येईल भाऊ, उलटा तर ताईला भेटायला जाणं पडेल तिथं आम्हाला. तुम्हाला भेटते का ताई? नाही ना, गर्दीमध्ये कोण जातं भाऊ, नाही भेटत ना. ती ताई कायम आमच्याकडे, लहान त्याच्या काकाच्या मुली त्या कायम यायच्या आमच्याकडे, कायम यायच्या त्या. मावशीची लहानपणीचा आठवणीचा उजाळा दिला आहे खासदार हिनाताईंबद्दलचा. लहानपणी हिनाताई इथं चिक्कू घ्यायला यायच्या. हे चिक्कू विकतात मावशी. डॉक्टर गावित साहेबांसोबत हिनाताई, त्यांच्या भगिनी, सर्व आई वगैरे चिक्कू घ्यायला यायच्या असं मावशी म्हणतायत. छान उजाळा दिला आणि त्यांचा कल ताईंकडेच जातो. हिनाताई सारखे कोणाची हवा आहे? हवा तर दोघांची हवा आहे. बरं, कोण निवडून येईल?
म्हणजे मोदी साहेबांकडून पाहून मोदींना आमचे मुलं रिकामी फिरतात. शिक्षण करून बी आमच्या मुलाला कामा नेतात. 12वी 15वी करून बी दुसऱ्यांच्या हाताखाली कामे करतात. आमच्या कामासाठी ते नुसतं दाळमाळ करतात आमचे मुलं. मुलांना तेवढा मालिका घर चालवा, बायांना बी कामा नाही येतात. बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी खासदार हिना गावितांकडे निरोप दिला आहे. महिलांना रोजगार नाही, पुरुषांना रोजगार नाही, त्यांच्या मुलांना रोजगार नाही, आमच्या रोजगार द्यावा अशी मागणी केली आहे. भाऊ आम्ही सांगा तुम्ही हिना गावितला सांगा, आम्ही मत त्यांनाच देता ना. ठीक ठीक ठीक. आम्हाला फक्त ॲथलेटिक्सचे स्टेडियम बनवून द्या. आम्ही ॲथलेट आहेत. हा मी स्टेट प्लेअर आहे, हा पण स्टेट प्लेअर आहे. आम्ही इथं म्हणजे मातीच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतो. आम्ही नाशिक विभागाला गेलो, तिकडे सिंथेटिक्स असतं. मग नंदुरबार जिल्ह्याचे मुलं काय करतात, ते तिकडं पडता नाही येत. त्यांना म्हणजे सिंथेटिक्स हे स्टेडियम असतं ना, ते त्यांना पडता नाही येत. मग तिथं ना ते चप्पल वगैरे काढून बिना शूजांचे तिथं रनिंग करतात. त्यांच्या पायाला फोडं होऊन जातात. मग तिथून ना ते रिटर्न होऊन जातात. तर मग इथं पण सिंथेटिक स्टेडियम बनवावी. इथं कोणती पण सरकारी हो, पण त्यांनी इथं सिंथेटिक स्टेडियम बनावी आणि आम्ही ॲथलेटिक्सला म्हणजे पुढं घ्यायला पाहिजे. खूप छान प्रतिक्रिया दिलेली आहे युवकाने. या नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जर हे बातमी बघत असाल, लोकसभेचा रिपोर्ट बघत असाल, तर या युवकाची दखल घ्या. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू राज्य पातळी, देश पातळीवर जातात, पण त्यांना सुविधा अभावी ते पुढे जाऊ शकत नाही. सुविधा पुरवली गेली पाहिजे आणि याची जी अपेक्षा आहे ती नवीन होणाऱ्या खासदारांनी पूर्ण करावी अशी आम्ही सुद्धा त्यांना विनंती करतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून. आता पण तिकडे लाईट नाही म्हणजे नंदुरबारच्या स्टेडियमला, तरी आम्ही म्हणजे अंधार पडून जातो तोपर्यंत आम्ही तिथं प्रॅक्टिस करत असतो. बरोबर. काय नाव तुझं? यश ठाकरे. तुझं नाव काय? पिंट्याजीच्या वसावे, मी धोणगाव तालुक्यातील. बरं, वय किती तुमचं दोघांचं? माझे 19 वर्षातील. बरं, पहिल्यांदा मतदान करणार तू? हो. कोणत्या मुद्द्यांवर मतदान करशील? आता बघा, म्हणजे जे चांगलं कार्य करणार पुढं त्यांनाच आम्ही वोटिंग करणार. बरं, जे चांगलं काम करतील त्यांनाच मतदान करतील. बघा, मोदी हिनाताईची नाही का? हिनाताईची आहे ना. तुम्ही मोदी बोलले ना? हा, हिनाताई तर येणारच आहे ना. काय नाव आहे? कल्पेश राजपूत. कल्पेश, काय म्हणशील, कसा असला पाहिजे खासदार? खासदार आहे डॉक्टर गोवाल पाडवींसारखा असला पाहिजे. गोवाल पाडवी? हो. का हिना गावित नाही का? नाही, हिना गावितचा विकास इथं नंदुरबारच्या बाजारामध्ये दिसतोय. 15 वर्षापासून आमचा बाजार जसा आहे तसाच आहे. बरं. रोजगार नाही इथं, काही नाही, विकासाचे कामे झालेले नाही, ट्रॅफिक नाही, काही नाही. बघा, नियम नाही, काहीच नाही शहरामध्ये. बरं, वातावरण काय? मोदीमय. मोदीमय वातावरण. कोण निवडून येईल? तोच वरती, तोच पाहिजे, मोदी साहेब. बरं, वरती मोदी पाहिजे असं म्हणतायत ते. इकडं दादा आहे ग्रामीण भागातले आलेले. काय नाव दादा तुमचं? नाना पाटील. नाना भाऊ, काय वातावरण काय तुमच्या गावात? आमच्या गावात काय BJP शिवाय काय दुसरं नाही. कोणतं गाव? आमचं सुंदरदे. सुंदरदेचे आहेत आणि BJPकडे त्यांचा कल जाताना दिसून येत आहे. आणि इकडं आपण जाऊ शकतो, हे ग्रामीण भागातील लोक आहे. काय नाव बाबा तुमचं? विजय. काय वातावरण काय तुमच्याकडे, भाजप का काँग्रेस? काय माहिती नाही, आम्ही नाही माहीत. तुम्ही? भाजपच आहे. भाजपच आहे. तुमचं काय मत आहे, काँग्रेस का भाजप? मी कसं सांगू? नाही सांगू शकत. आपण मंगळ बाजारामध्ये जात आहोत. जनतेचा काय कौल आहे, नंदुरबारकर काय सांगतात? इथं तरुण बसलेला आहे. काय नाव तुझं? सचिन पाटील. काय म्हणतो सचिन? बस व्यवस्थित आहे सर्व. कोण निवडून येईल? सांगता नाही येत कोण येणार. कोणाची हवा आहे, हिना गावित का गोवाल पाडवी? हिनाताईचीच हवा आहे जास्त करून. बरं. जास्त करून तर हिनाताईचीच आहे. बरं, हिनाताईची हवा आहे असं म्हणतोय. मोदी साहेबांमुळे. मोदी साहेबांमुळे. हिना गावितांनी काय विकास केला? हिना गावितला बघून नाही, पण आपण मोदी साहेबांना बघून वोटिंग करणार आहे. आप क्या बोलते हैं? गोवाल पाड़वी है. गोवाल पाड़वी आएगा ऐसा? गोवाल पाड़वी आएगा ऐसा उनका कहना है यहाँ पे. और अपने यहाँ बाबा बैठेले. बाबा, काय नाव तुमचं? ईश्वरलाल मोदाणी. काय हवा काय आहे लोकसभेची? लोकसभेची हवा मोदी जिंदाबाद. मोदी. कोण निवडून येईल? मोदी. हिना गावित? हिना गावित तिची शुभेच्छक आहे, उमेदवार आहे, तर निश्चित येणार, नो डाउट. मोदी निवडून येणार अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. अगर आप नंदुरबार डिस्ट्रिक्ट लेवल पे देखेंगे तो जब इसके पहले जो हमारे
मिस्टर चंदू भैया थे, तो उन्होंने भी काफ़ी काम किया है। अभी वो शिवसेना से है। और ऊपर देखेंगे आप सेंटर में, तो 10 साल पहले जो कांग्रेस का काम था वो भी बहुत सक्सेस काम था। और अभी आप देखेंगे तो अभी कितना ये लोग जातिवाद कर रहे हैं वो भी आपको पता है, वो मेरा बोलने की आपको ज़रूरत नहीं। तो उस हिसाब से, मेरे हिसाब से तो सबको एजुकेटेड पर्सन ही चाहिए ऊपर, वो चाहे नंदुरबार में हो या सेंटर में हो। तो जो एजुकेशन जिसके पास अच्छा है, जो बंदा अच्छा काम कर सकता है, अच्छा बोल सकता है, तो उसी को कुर्सी मिलना चाहिए, उसी को सरकार बनना चाहिए। ये मेरा पर्सनली व्यू है। भारतीय जनता पार्टी जातीवाद करते, आम्हाला जातीवाद न करणारा पक्ष पाहिजे। त्यांचं झुकतं माप काँग्रेसकडे जातं आहे, गोवालपाडवीकडे जातं आहे, आपल्याकडे दुसरे बंधू आहेत। आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तुमच्या मनातील खासदार कसा असला पाहिजे? सध्या तरी माझ्या मनातील खासदार पाडवी, कारण काळाची विनाताईकडून जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढ्या अपेक्षा त्यांच्याकडनं पूर्ण झालेल्या नाही आहेत। आपल्या इथं बऱ्याच टाकीत नदीचं पाणी जर आपण व्यवस्थित यूज केला तर बरंच आपण एरिया गाठू शकतो पाण्यासाठी। जी आज शेतकऱ्यांना मोठी टंचाई आहे ती नात्यांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं, पण नात्यांनी ते काही केलं नाही। त्यामुळे वरती जरी आमची मनापासून इच्छा आहे की मोदी सरकार यायला पाहिजे, पण नंदुरबारमध्ये आम्हाला बदल हवा आहे। वरती मोदी पाहिजे, खाली काँग्रेस पाहिजे, अशी त्यांची भूमिका। त्यांनी विकास केला नाही, त्यांची नाराजगी या ठिकाणी। आपल्या इथं नागरिक आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नाव सर तुमचं? रमण पाटील। बरं, काय वातावरण आहे नंदुरबार लोकसभेचं? नंदुरबार लोकसभेचे वातावरण आता अटीतटीची लढत होणार आहे, कारण काँग्रेसने बी जोर लावलेला आहे, पण वरती मोदी हवा आहे म्हणून आपल्याला भाजपला याला मतदान करावं लागतं। एकटा निवडून गोवालपाडीत काही करणार नाही, आणि वरती सरकार हे मोदीचे बसणार, तर त्यांच्यात जो खासदार असेल तोच कामं म्हणजे विकास करेल। केंद्रात जर विकास करून घ्यायचा असेल तर खालूनच खासदार भाजपचा पाहिजे, तरच विकास होईल। मागे बाबा आहे, बाबांचं आज मोदीमय वातावरण झालेलं आहे। मोदी आले होते, बाबांच्या अंगात पूर्ण बीजेपी आहे। काय ना काय म्हणतो हा म्हणणं काय? मला सर्व पक्ष चालते, ज्याला जे करायचे असेल ते करा। मला सर्व पक्ष चालते, ज्याला जे करायचे असेल ते करा। मला कोणाला काय बोलायची गरज नाही, मी माझ्या पोटासाठी जीवतो आहे, मला कोणाला काय पडलेली नाही बाई, मी माझ्या पोटासाठी जीवतो आहे। मोदीची सभावती गेले होते का तुम्ही? मी तर मला सगळ्यांची सभामध्ये घेतो, मला कोणाला भेदभाव नाही। उद्या प्रियंका गांधीची सभा आहे। अरे मी सगळ्यांची, मला कोणा भेदभाव नाही हो, कोणाचे मी भेदभाव नाही करत। असे कोण निवडून येईल हे ते लोकांच्या मनामध्ये काय आहे मी जाणू शकत नाही। कोणाची हवा आहे काय वाटतं तुम्हाला? हवा ते आता चालणारी तवय मालूम पडणार, कुठे जाऊन राहिली हवा तवय मालूम पडणार। बरं, आता कशी हवा लागते तुम्हाला? असं तर गरम ऊन आहे, आता तर ऊन गरम लागतंय मला। काकांना काही घेणं देणं नाही आहे, त्यांचं पोट भराशी मतलब, राजकारणाशी काही स्वतः जगू शकत आपण स्वतः। आपल्याला भगवानने हात दिलेले आहे, पाय दिलेले आहे, हे सरकार आपल्याला हात पाय दिलेले आहे नाही दिलेले आहे, बस हेच मी म्हणतो। बुद्धी सर्व काय काका काय नाव आहे तुमचं? काय वातावरण काय आहे नंदुरबारचं? बरं, नवीन खासदार कसा असला पाहिजे? चांगला। बरं, कोणाची हवा आहे? दोघांची हवा आहे, दोघांची हवा आहे, अटीतटीची लढत आहे। हो, काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल? काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही, वातावरण अटीतटीचं आहे। आपल्याकडे बंधू आहे, काय नाव तुमचं? काय ना काय वातावरण काय लोकसभेचं आहे? हिनागावीतच निवडेल। हिनागावीत का? कारण की ते एकदम व्यवस्थित काम करत आहेत, उमेदवार बी चांगली आहे। बरं, हिनागावीत निवडून येईल असं म्हणणं आहे त्यांचं। तुमचं काय नाव आहे? काय वाटतं तुम्हाला? हिनागावी। बरं, दादा काय नाव आहे तुमचं? जन्मदादा, कोण निवडून येईल? गोवालपाडवी का हिनागावी? हिनागावी। तू काय सांगशील? हिनागावी। नंदुरबार शहरातील जनतेचा कल हिनागावीकडे दिसतोय, तर इथं काही युवक आहेत, तुमचा मनाचा खासदार कसा असला पाहिजे? कशा पद्धतीने? असं जो काम करणारा व्यक्ती पाहिजे, मोदीला पाहून इथं हिनागावी तर निवडू शकते। काय वातावरण आहे लोकसभेचं?
मोदी सरकार कोण आहे आपला उमेदवार निवडून येतील का काय ना काय वातावरण काय नाव तुमचं? अंतिराव आत्माराम पाळवे. काय कोणाची हवा आहे, काँग्रेस का भाजप? अब हे काय दिसतंय ना, कोण येणार? मोदी? मोदी. मोदी सभेला गेले होते का तुम्ही? नाही, पण दिलं आहे. नंदुरबार शहरातील आमदार कार्यालयाच्या शॉपिंग सेंटरमध्ये आपण आलेलो आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहे. काय नाव आहे काका तुमचं? हरिहित दुलाणी. काय वय काय तुमचं? 63. काय काय वाटतं नंदुरबारमध्ये कोणाचं वातावरण, भाजप का काँग्रेस? लागतं तर भाजपचं आहे. भाजपचं. निवडून कोणी यायला पाहिजे, गोवाल पाडवी का हिना गावीत? कोणी पण आलं आम्हाला तर काय फरक नाही पडणार. तुम्हाला काय फरक पडणार नाही? मतदान करणार का तुम्ही? करणार ना. करणार. बरं, काय अपेक्षा आहे नवीन खासदारांकडनं तुमच्या? अपेक्षा काय आहे नवीन खासदाराकडे? हे बघ, चांगलं आहे ना. पहिले पण चांगलं होतं, आता पण चांगलं राहिलं नाही. वाईट कोणीच नाही. काकांचं म्हणणं सर्व चांगलं आहे, रामराज्य चालू आहे असं म्हणतायत काका. नंदुरबार शहरातील युवक आहे. काय नाव तुझं? सागर. काय लोकसभेचं वातावरण काय? चांगलं आहे सर. कोण निवडून येईल? मला वाटते की राहुल गांधी. काँग्रेसचा उमेदवार कोण आहे? गोवालपाडी निवडून येतील का? गोवालपाडी निवडून येतात असं त्यांचं म्हणणं आहे. गोवालपाडवी का? हिना गावीत नाही का? हिना गावीत नाही आहे ना. गोवालपाडवी आहे असं म्हणणं आहे. इकडे तरुण आहे. कसा असला पाहिजे? काय नाही, कोण चुनके आएगा? काँग्रेस बीजेपी? हवा गोवालपाडवी की हवा आहे असं म्हणतो. कोण निवडून येईल, भाजप की काँग्रेस? भाजप. क्या माहौल क्या है लोकसभा का? सबका सब मिक्स चल रहा है गठबंधन, और क्या मिक्स चल रहा है. कौन आना चाहिए, भाजप क्या? कह नहीं सकते कौन आ सकता है, ये तो मतदान के ऊपर बात है. सब डर लगता है क्या? डर का कोई सवाल नहीं. डर का क्या है, अपना खाना अपना लेना, किससे क्या डरने का. जो सबका जो माहौल वो आने वाला है, ऐसा कुछ नहीं है. डरने का प्रतिक्रिया त्यांची तटस्थ आहे, ते बोलायला तयार नाही. आजी आहे इथं. आजी काय नाव आहे? माझं नाव हिमालबाई. बरं, काय लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे का तुम्हाला? मला ते नाही समजत बेटा, पण येईन कोणी बी. आता तेच भगवानच्या हातात आहे, आपल्या हातात काय आहे. कोण निवडून येईल? येईन फुलवाला येऊ का पंजावाला येऊ, तो भगवान घडवून. आपले महागाई कमी झाली का वाढली? सस्ताई करा, महागाई नका करा. काय गरिबांना तोटा आहे. हां, सस्ताई करा. महागाई कमी झाली पाहिजे अशी मावशींची प्रतिक्रिया आहे. माहौल क्या है लोकसभा का? भाजप आएगा. क्या काम क्या किए भाजप ने? बहुत अच्छा काम किया है. क्या काम? 2 काम बताओ ना खासकर सांसद के. जी, सांसद के 2 काम बताइए ना. सांसद के 2 काम फिलहाल तो सर याद नहीं आ रहा. लोकसभेचं मतदान सुरू आहे माहिती आहे का? मतदान आहे ना माझ्या. आहे का? हां. बरं, कोण येईल, भाजप का काँग्रेस? हां. कोण? हिनाताई येणार. बरं, काय नाव तुमचं? माझं नाव जितेंद्र सुभाष राजपूत. बरं. काय कोणाची हवा आहे नंदुरबारमध्ये? नंदुरबारमध्ये एकच फुलची हवा आहे, बाकी काहीच नाही. बरं, तुम्ही राजपूत का? हो, राजपूत. राजपूत समाजने भाजपाला बायकॉट केलं होतं आणि तुम्ही हिना गावीत सांगता? नाही, तसं काही नाही आहे. समाजाच्या विरोधात भूमिका घेताय का? तसं काही नाही, भूमिका घेत नाही. लोकांची जशी सोच असते तसं लोक बोलतात, पण एकच चॅलेंज मोदी साहेब चालेल. बरं, तुमचा बायकॉट नाही राजपूत समाजात? राजपूत आहे ना सर, बायकॉट आहे ना. आम्ही नाही, बायकॉट केलं होतं ना भाजपला केलं ना सर आम्ही. मग तुम्ही हिना गावीतला सपोर्ट करताय? बिलकुल 100% हिना ताईलाच सपोर्ट करणार आहे. बरं, यांच्या समाजने, राजपूत समाजने भाजपाला बायकॉट केलं होतं, परंतु हे राजपूत बांधव आहेत, हे हिना गावीतला सपोर्ट करताना दिसून येत आहे. काय वातावरण काय लोकसभेचं? देशाहितासाठी बीजेपी सरकार. बरं. गोवालपाडवी का नाही? ते नवीन चेहरा आहे, आता त्यांना पाहिलं आम्ही. हिना गावीत आम्हाला ओळखतो आणि आम्ही मोदी सरकारला पाहून आम्ही मोदींना मतदान करणार. देशहितासाठी मोदी सरकार आम्हाला पाहिजे. कोण निवडून येईल, गोवालपाडवी का हिना गावीत? का तुम्ही भाजपचे म्हणून का? हिना गावीतांनी काय काम केलं मला सांगा. 2 कामं सांगा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील प्रमुख. ज्या लोकांना म्हणजे मेहनत करून
पोळी भाकरी वगैरे काही करायचे असेल त्यांना गॅस कनेक्शन दिले, ज्यांना राहायला घरं नाही होते त्यांना घरं दिले, ज्यांना उन्हामध्ये राहत होते किंवा राहायला जागा नाही होती त्यांनी राहायला घरकुल योजनाच्या अंतर्गत त्यांना घरकुल दिला. बरं, शासकीय योजना पोहोचवलेल्या असं त्यांचं म्हणणं आहे. नरेंद्र मोदींनी अनेक आश्वासनं दिली, सभेमध्ये जाऊन आले, सभेचे त्यांनी मुद्दे सांगितलेले आहे आणि त्यांचा कल भाजपचे उमेदवार हिना गावितांकडे जाताना. काय नाव आहे तुमचं ताई? गोगने आपो आदिवासी गोगता. काय नाव आहे तो? कल्पनाबाई. आम्ही लोकसभा निवडणूक चालू आहे, मालूम आहे का तुला? हां, पाशी कोण निवडी येणार हो, भाजप का काँग्रेस? तुला काय लागेल? आम्ही कोण निवडे आम्ही काय माहिती. तुझा काम काय चालू आहे, पंजा का फुल चालू आहे? फुलवाला चालू है, पंजावाला भी चालू है. फुल भी चालू है, पंजा भी चालू है. एक ही है. दोघं संमिश्र अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण अजून या गावाचा कल काय आहे, जनता काय म्हणते, या भागातील ग्रामस्थ काय म्हणतात. आपल्याकडे एक युवक आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय नाव आहे तुझं? राकेश. काँग्रेसच्या काळामध्ये पेट्रोलचे भाव जास्त होते का भाजपच्या काळामध्ये? आता तुमची काय माहीत नाही सर मला. बरोबर. महागाई वाढली का कमी झाली? महागाई तर वाढली आता. महागाई वाढली. कोण निवडून येते, गोवाल पाडवी का हिना गावित? आता तर हिना गावात येते तर चांगलं राहते. बरं. हिना गावित आलं तर चांगलं राहील असं म्हणणं आहे तुमचं. बरोबर. तर हिना गावितांकडे त्यांचा कल जातो आहे. आपण बघू शकतो, अजून गावात आपण जाऊन अनेकांशी हितगुज करणार आहोत. नंदुरबार शहरातील जनतेचा काय मूड आहे ते जाणून घेण्यासाठी आपण बसस्टँड परिसरामध्ये आलेलो आहोत. इथं युवक आहे, त्याच्याशी आपण बातचीत करणार. काय नाव? जगदीश भाऊ, काय वातावरण काय लोकसभेचं, कोण निवडून येईल, खासदार हिना गावित की गोवाल पाडवी? हिना गावित. काय हिना गावित का? हिना गावित काम करतं असं म्हणणं आहे. इथं बंधू आहेत. काय नाव झालं तुमचं? विजयदादा, काय तुमच्या मनातील खासदार कसा असला पाहिजे? एकदम मस्त असला पाहिजे, जसं आहे तसंच पाहिजे. बरं. कोण, काय वातावरण काय तुमच्या नंदुरबारमध्ये? हिनाताईचा जोर आहे सध्या. बरं. हिनाताईचा जोर आहे असं वाटतंय का तुम्हाला? बरं. हिनाताई त्यांचा कळस टाकतोय. आपण इकडं काही मार्केट आहे, काय नाव काय काय कोणाचं वातावरण आहे? हिनाताईचं वातावरण आहे. हिनाताईचं वातावरण आहे असं म्हणतो. भाऊ, तू कुठे गेला होता? हां, कुठे गेला होता? नाही, हे घालून कुठे गेला होता? मोदीची सभा. मोदी सभा. काय म्हणाले मोदी? सर्व काम होईल. हां. हिनाताई निवडून येतील का? निवडून येतील. हिनाताई निवडून येतील असं म्हणताय. तरुणांसाठी रोजगाराचं आश्वासन दिलं का प्रधानमंत्री? सर्वांना रोजगार भेटेल. बरोबर. काय ना दादा, मोदींच्या सभेला गेलं होतं का तुम्ही? हो. काय आश्वासन दिलं का रोजगाराचं तरुणांना? मग रोजगार भेटेल. काय सांगितलं मोदींनी काय बरं. कोणतं वाक्य आवडलं तुम्हाला मोदींनी? त्यांनी ते आदिवासी समाजाला आश्वासन दिलं एकदम भारी. कोणतं? की सर्वांना घेऊन चालतं. बरं, आदिवासी समाजाला घेऊन चालतं. बरं, तुम्ही काय सांगतात? बोलणार नाही. ठीक आहे, आपण मध्ये बघूया, मार्केटमध्ये जाऊ आपण आणि तिथल्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काही व्यापारी मंडळी आहे. काका, काय नाव आहे तुमचं? काय वातावरण काय आहे लोकसभेचं? लोकसभा वातावरण तो अभी कमल की तरफ ज़्यादा है. कमल ज़्यादा है. कमल ज़्यादा है. ठीक है. मोदी की सभा में गए थे क्या? नहीं सुन रहा, ये चालू है ना ऑनलाइन. मोदीचं भाषण आज नंदुरबारला नरेंद्र मोदीची सभा होती. त्यांचं भाषण ते पाहत आहे मोबाईलमध्ये. नरेंद्र मोदींकडे त्यांचा कल गेलेला आहे. आपण दुसरे व्यापारी बंधू आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय नाही झालं, खासदार कसा असला पाहिजे? एकदम चांगला असला पाहिजे, हिनाताई गावितसारखे. बरोबर. हिनाताई गावित पाहिजे त्यांना. तुझं नाव काय? तू महिला आहे, तुझ्या काय अपेक्षा आहे महिला खासदारांकडनं? कोणत्या मुद्द्यावर मतदान करतो महिलांचा? काय वाटतं तुला, कोण निवडून येईल? मोदी. काय वातावरण काय? वातावरण मोदी सरकारचं आहे. मोदी सरकार का? मोदी का?
देशासाठी मोदी पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण इथं DSK मार्केट नंदुरबार शहरातील प्रसिद्ध असं मार्केट आहे. इथं आपण स्वप्नील दादा, नंदुरबारचा खासदार कसा असला पाहिजे? कामं करणारा असला पाहिजे, गरीब जनतेच्या समस्या सोडवणारा असला पाहिजे. बरं, काय यंदा कोणाकडे कल जातो नंदुरबार? यावेळेस टप होण्याचे चान्सेस आहे, पण हिनाताई गावी तर येईल असं वाटतं. तेव्हा फुल पण हिनाताई येईल. ठीक आहे, तेव्हा फुल पण हिनाताई येईल असं म्हटलं आहे. काय नाही झालं? डॉक्टर आहेत आपल्याजवळ. सर, खासदार कसा पाहिजे नंदुरबारचा? सगळ्या जिल्ह्याचा विकास करणारे बरं, डॉक्टर का होतील? कोणीही चालेल. तुम्ही काय सांगा? फक्त विकास करणारा पाहिजे, पूर्ण विकास व्हायला पाहिजे. झाला आहे का विकास नंदुरबारचा? हां, होतं. तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान करता? विकास. आज प्रधानमंत्री नंदुरबारला आले होते. तुम्ही काय कोणतं विकास केलं? मी पोचले तिथं, आम्ही बाहेर होतो. काय हवं काय नंदुरबार? खगोली की चंद्रवारांचं साधन व्यवस्थित पाहिजे. हिना गावीत निवडून येतील का कमल पाटील? तर BJPचे वारे सगळे BJPचे वारे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर आहेत, डॉक्टरांनी तटस्थ भूमिका घेतली आहे आणि कोण निवडून येईल याबद्दल काही बोलले नाही आहे. आपल्याकडे साहेब आहेत. काय म्हणता साहेब? नमस्कार. काय वातावरण काय? बस वातावरण तर सध्या एकदम रोमांचक, एकदम असं वाटतं की जसा यावर्षी काहीतरी काय म्हणतात त्याला, प्रतिस्पर्धी एकदम तोडीस तोड आहे, मजबूत मिळालेला आहे. मजबूत आहे. बरं, काय कोण निवडून येईल? सांगता तर येत नाही. बरं, सांगता येत नाही. आपल्याकडे महिला आहेत. महिलांचे काय प्रश्न आहेत? आहेत की त्यांनी सगळ्यांनी एज्युकेशन जरा हे करावं, व्यवस्थित एज्युकेशनकडे लक्ष द्यावं. बाकीच्या विकास म्हणजे जे बेसिक डेव्हलपमेंट म्हणतो आपण त्याला, जसं रस्ते, ड्रेनेज लाईन वगैरे, लाईट वगैरे, या सगळ्या गोष्टींचं त्यांनी आधी सोय करावी. भौतिक सुविधा द्याव्यात, महिलांना सुरक्षा द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे. नवीन खासदार कसा असला पाहिजे? नवीन खासदार आता त्यांनी त्यांच्या कामावरून आणि कर्तृत्वावरून आपण त्यांना ओळखू शकतो. त्यांनी आता जसं आपण म्हणू शकतो की जसे कोविडच्या वेळेस बरेचसे खासदार होते की त्यांनी स्वतःहून येऊन कोविडच्या वेळेस त्यांनी मदत केली लोकांना. हिनाताईंनी केली होती का नंदुरबारला? हिनाताईंनी केलेली मला नाही आठवत. बरं, हिनाताईंनी कोविडमध्ये मदत केली, त्यांना आठवत नाही आहे. तर एकंदरीत तटस्थ अशी भूमिका काही या भागातील नागरिकांची आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.